प्रियंका गांधींनी नितीन गडकरी यांची भेट घेतल्याची माहिती आहे। मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसंदर्भात ही भेट घेतल्याची माहिती सध्या समोर येते आहे। आपण पाहतोय या भेटीचा हा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। रस्त्यांच्या कामांसंदर्भात मंत्री नितीन गडकरी यांची प्रियंका गांधींनी भेट घेतली आहे। तर आपण पाहतोय लोकसभेचं या ठिकाणी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध रस्त्यांच्या कामांसंदर्भात नितीन गडकरी केंद्रीय रस्ते विकास मंत्री गडकरींची प्रियंका गांधी यांनी भेट घेतलेली आहे। विविध विषयांवर सुद्धा त्यांनी चर्चा केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। तर एकूणच या दोघांमध्ये हसत खेळत गप्पाही झाल्याचं आपण पाहू शकतो। वळूयात पुढच्या बातमीकडे। डॉक्टर आत्महत्येचं राजकारण करणं हे योग्य नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। रणजित नाईक निंबाळकरांचा त्या प्रकरणाशी दुरान्वय संबंध नाही, माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मी कुणावरही टीका करत नाही असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचा दुरान्वयानेही याच्याशी कुठलाही संबंध आलेला नाही। यामध्ये जे आरोपी आहेत 100% तपास पूर्ण झालाय, सगळे पुरावे टेक्निकल पुरावे सगळे मिळालेले आहेत। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल। माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे, विकासाचा कार्यक्रम असताना मला टीका करायची गरज काय आहे? सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे। ते नालायक आहे म्हणून मला मत द्या असं मी म्हणतच नाही। मी चांगला आहे, मी चांगलं करून दाखवणार आहे, माझा नगराध्यक्ष चांगलं करून दाखवणार आहे, याकरता मला मत द्या। दरम्यान फलटणमधील डॉक्टर आत्महत्येचं भांडवल केलं गेलं असं यावर रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी म्हटलंय। तर या प्रकरणात गलिच्छ राजकारण केलं गेलं असा आरोप निंबाळकरांनी केलाय। फलटणला बदनाम करण्याचं हे काम केलं जात आहे अशी ही टीका त्यांनी केली आहे। आपण आला होता सर मागच्या वेळेस, त्यावेळेस या ठिकाणी संपदाताईंच्या मृत्यूचं भांडवल केलं गेलं। त्यांनी कधी त्यांची चौकशी झाली होती 6-7 महिन्यापूर्वी। त्या चौकशीमध्ये त्यांनी एवढी माहिती दिली, खासदारांच्या पीएला माहिती दिली आहे। तर त्या पीएला माहिती दिली असं समजू, सांगितलं की मृत्यूच्या जबानीत खासदारांच्या पीएचं नाव आहे। कसंही कुठेही संबंध नसताना, त्यांनी हातावर लिहिलेलं असताना सुद्धा अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण केलं, फलटणला बदनाम करण्याचं काम केलं। पण फलटणकरांना तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? नाना स्वतः पक्षाचे नेते होते एकेकाळी, आणि अशाच वक्तव्यामुळे किंवा अशाच बेजबाबदारपणामुळे राज्यातलं सरकार पुढं त्यांनी घालवलं। म्हणजे अचानक सभापती म्हणजे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे सरकारी अडचणीमध्ये आलं, हे आपण अनुभवलेलंच आहे। तर बेजबाबदार वागण्याचे परिणाम हे राज्याला भोगावे लागलेले आहेत। आणि आज हे कार्यकर्ते सोडून चालले आहेत, तर नानांच्या बेजबाबदार वागण्यामुळेच हे दिवस पाहायला मिळतात काँग्रेसला। साहेब, अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची राज्यात युती होते, नांदेडमध्ये सुद्धा पहिली फेरी पार पडली, काय चर्चा आहे? ते सुरुवात आहे। अपेक्षा आहे की पक्षाने समिती नियुक्त केलेली आहे, त्या समितीची चर्चा काल पहिली फेरी झालेली आहे आणि मला अपेक्षा आहे की हे सगळं सकारात्मक होईल असं मला वाटतंय। 60% जागांचा फॉर्म्युला म्हणतात। असं आहे की शेवटी माझं मत एवढंच आहे की जे निवडून येण्याची जिथे शक्यता असेल त्या व्यक्तीला तिकीट दिलं पाहिजे, उमेदवारी दिली पाहिजे, अशी माझी भूमिका आहे। राष्ट्रवादी चर्चा वरिष्ठ असं आहे की शिवसेना आणि भाजपाची चर्चा ही मुंबईमधल्या दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाने केलेली आहे आणि त्याप्रमाणे जो निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही जिल्हा पातळीवर ती चर्चा सुरू केलेली आहे। राष्ट्रवादीशी अद्याप काही चर्चा झाल्याचं माझ्या तरी माहितीच नाही आहे आणि त्यामुळे तिथून काही निरोप आला तर मग तो विचार करते। अद्याप काही पक्ष पातळीवर तसा काही संकेत नाही आहेत।